तुलाच लढायची आहे. अहो फाईन मिळाली. आदर्श सायली ताई, आता तू इथेच चढण्यासाठी तुझं बाळ आहे. बायको बायको युरानर, माझी केस मीच लढणार. मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेचा नुकताच जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे. तर आता सायली आपल्याला बदलताना पाहायला मिळणार आहे. आपण मागे पाहिलंच की जेव्हा सायलीला अटक झाली होती तर तेव्हा अर्जुनने तिला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला होता. तिला जामिनावर सुटका मिळाली होती, पण तिच्यावरचा डाग मात्र हटला नव्हता. त्यासाठी अर्जुन पूर्ण जीव लावून प्रयत्न करत होता, परंतु त्याला खूप मारहाण झाली व त्याच्या पाठीत चाकू खूप असल्यामुळे त्याला काहीच करता आले नाही आणि तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. मग आता त्याच्याच पुढे हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. हा प्रोमो आपल्याला सांगतो की सायलीने स्वतःचा लुक चेंज केलेला असतो. ती आता शूज घालते व त्यासोबतच कानात एअरबड्स सुद्धा लावते आणि एक बॅग जवळ घेऊन हॉस्पिटलमधून चालत बाहेर येते. तर आता अर्जुन हा फोनवरून सायलीशी बोलत असतो की आता ही लढाई फक्त तुलाच लढायची आहे. तर मग सायली मास्क घालून बाहेर एका ठिकाणी येते तर तिथे एक कार असते. सायली त्या कारचा नंबरचा फोटो क्लिक करते आणि तसेच एका ठिकाणी जाऊन कोणती तरी फाईल शोधू लागते. तर मग तेव्हा सायलीला ती फाईल सापडते. मग सायली अर्जुनला कॉल लावून सांगते की मला या फाईल्स सापडल्या आहेत. तर मग तेव्हा त्या फाईल्स घेऊन रस्त्याने सायली चालत असते. बिचारीला खूपच दम लागत असतो आणि ती खूपच कंटाळलेली असते दिवसभर. तर मग आता रात्र होते आणि सायली एका ठिकाणी टपरीच्या शेजारी येऊन बसते आणि बॉटल घेऊन पाणी पित असते आणि मग तेव्हा ती शांत होते आणि तेव्हा तिला सगळं मागे काय घडलेलं चित्र समोर यायला लागतात आणि तिला कशी अटक झालेली आणि प्रिया कशी तिला बोललेली की तुझ्या बाळाला इथेच आणि तुला सुद्धा इथेच सडायचं आहे जेलमध्ये. पुढे अर्जुनच्या पाठीत चाकू खुपसला गेला. हे सगळं सायलीला आठवतं. मग तिला त्यातून काहीतरी समजतं. मग ती पटकन उठून उभी राहते आणि आपल्याला डायरेक्ट पाहायला मिळतं की कोर्टाचा सीन असतो आणि तिथे सायलीने साडी घातलेली असते आणि ती स्वतः वकील म्हणून उभी असते आणि ती जजला म्हणते, युअर ऑनर, माझी केस मीच लढणार. तर आता हे सगळं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला सायलीच पाहायला मिळणार आहे आणि अर्जुन हा पाहायला मिळणार नाही. त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतले असल्यामुळे म्हणून तो काही एपिसोड्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे येणारे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल.